नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कल्पेश जाधव, बायोफॅक्टर प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलेलो आहोत वाघडी गावात. तिथले प्रगतिशील शेतकरी यांनी आपलं 11-11-8 आणि कॅनमॅग हे वापरलं होतं. त्यांनी वैभव कृषी सेवा केंद्र वाघडी इथून वापरलेलं होतं. त्यांचे वैभव कृषी सेवा केंद्राचे मालक पण आपल्यासोबत आहे आज. नंतर त्यांनी वापरलेलं होतं. प्रगतिशील शेतकरी आमच्यासोबत आहे. तर त्यांना रिझल्ट कसे लागले आपण त्याच्या तोंडून जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि संपूर्ण पत्ता सांगा. माझं नाव दीपक एकनाथ सोनवणे, राहणार वाघळी, तालुका चाळीसगाव आणि जिल्हा जळगाव. हा, तुम्ही हे केव्हा वापरलं होतं? 11-11-8 तुमची भेंडीची अवस्था काय होती? तुम्हाला रिझल्ट कसे लागले तुम्ही ते मी सांगा. पहिले भेंडी लहान होती आणि पहिले बाळासाहेबांना भेटलो. त्यांनी मला आयडिया दिली की 11-11 सोडावं. त्याच्या 8 दिवसानंतर कॅनमॅग म्हणून ही बॉटल दिली. त्यानंतर चांगला रिझल्ट मिळाला अजून आणि फुलपातीची संख्या पण वाढली आणि माल पण चांगला रसदार निघतोय. दर निघतोय. तरी तुम्हाला आता म्हणजे कसा रिझल्ट वाटतो? म्हणजे फुलपात्यांची संख्या वाढली का वाढ झाली का त्याच्यानंतर माल चांगला निघतोय कसं? फुलांची संख्या वाढली आणि मालाची प्रगती चांगली प्रतिमा आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही भेंडी कशी निघालेली आहे. चांगल्या क्वालिटीची भेंडी आहे. त्याच्यानंतर फुलांची संख्या भरपूर वाढलेली आहे. त्याच्यानंतर चांगलं उत्पन्न निघत आहे. 2 प्रोडक्ट वापरले ज्यांनी 11-11-8 आणि त्याच्यानंतर बेलम सिरीज वापरली, त्याच्यानंतर कॅनमॅग वापरलेलं आहे, त्याच्यानंतर बायोलेमिन किट वापरलेली आहे. वैभव तुम्ही बोला. नमस्कार, मी बाळासाहेब पाटील, वैभव कृषी केंद्र वाघळी. ज्यावेळेस सुरुवातीला दीपकदांच्या शेतामध्ये आलो त्यावेळेस त्यांची भेंडी जवळपास या अवस्थेमध्ये होती हो बरोबर. आणि थोडी म्हणजे अशी विखुरल्यासारखी होती की अशी ग्रोथ वगैरे करत नव्हती. दीपकदादा आले की म्हणले की तुम्ही एकदा शेतात या, बघा आपल्या भेंडीला असं पाहिजे तेवढी ग्रोथ नाही आहे. मग मी दीपकदादांना आपलं बायोफॅक्टर कंपनीचं 11-11-8 संपूर्ण म्हणून ते आपण ड्रीपद्वारे दिलं त्यांना अगोदर. त्यानंतर एक 5-7-8 दिवसानंतर त्यांना आपलं कॅनमॅग म्हणून एक प्रोडक्ट आहे, हो. ते कॅनमॅग म्हणून ते सुद्धा आपण ड्रीपद्वारे दिलं. माझ्या माहितीनुसार साधारणतः दीपकदादा 11-11-8 सोडल्यानंतर जवळपास दुसऱ्या तर तिसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट जाणवला. बरोबर आहे का? नक्की बरोबर. हा? हो. त्यानंतर जी भेंडी आपली अशा स्टेजला होती तर ते तिसऱ्या दिवसापासून ग्रोथ करायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर एक 5-7 दिवसानंतर आपण कॅनमॅग सोडल्यानंतर सुद्धा भेंडीची डेव्हलपमेंट एकदम चांगल्यापैकी झाली आणि आज तुम्ही बघतातच आहेत की भेंडी चांगल्यापैकी दिसते. प्लॉट हा अतिउत्तम आहे. चांगला प्लॉट दिसतोय एकदम. शेतकऱ्यांना जे अपेक्षित होतं ते मिळालेलं आहे. तर इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त 11-11-8 कॅनमॅग असो हे प्रोडक्ट वापरा. चांगलं रिझल्ट येते तुम्हाला. वांग्यामध्ये वापरा, आणि खास भाजीपाला करून पिकामध्ये वापरा. मका पिकासाठी सुद्धा आपण रिकमेंड मका करतोय. पिकासाठी वरदान येणार आहे स्प्रेला 11-11-8. सुद्धा चांगल्यापैकी रिझल्ट आहे आणि ड्रिपद्वारे सुद्धा मी देतोय साहेब. बऱ्याच ठिकाणी मी प्लॉट सुद्धा विजिट करतोय. एकदम बेस्ट रिझल्ट आहे. 11-11-8 स्प्रेला 50 ml प्रतिपंप आणि वर खालून सोडायला 2.5 लिटर एका एकरला. धन्यवाद.